नमस्कार मित्रांनो, आज आहे आपण शाद्यात आणि शाद्यात महाशिवपुराण कथेचे आयोजन केले। सिवरवाले बाबा पंडित प्रदीप मिश्राजी येत आहे इथं 1 एप्रिल ते 4 एप्रिल या 4 दिवसासाठी या कथेचे आयोजन केलेले आणि या कथेसाठी मोयद्या फाट्यापासून आपल्याला पायी जायचे कारण हा रोड बंद असणार आहे, भरपूर लोक असणार त्याच्यासाठी। आणि वेगवेगळे पोस्टर आपण बघू शकता, हे पोस्टर लावलेले जे काही भक्त येतील त्यांच्या स्वागतासाठी। तहसील कार्यालयात वॉर रूम बनवली आहे आणि तिथं सगळे इमर्जन्सी सर्व्हिसेस आणि मेडिकल टीम अवेलेबल असणार आहे, तर काही हेल्प लागली तर तिथं हेल्प मागू शकता। आणि त्याच्यानंतर मग ही जागा साफ केलेली आहे, तर ज्यांनी कोणी ही जागा आधी पाहिली असेल तर इथं सगळी काटेरी झाडं होती आणि त्याला 15 ते 20 दिवसातच हे सगळे क्लीन करण्यात आली। तर ही खूप मोठी गोष्ट आहे आणि जे कोणी जागा बघताय त्यांना सगळ्यांना आश्चर्याचा धक्का बसतोय, कारण एकदम क्लीन केलेली जागा। आणि हे स्टॉल बघू शकता आपण, तर हे प्रायव्हेट स्टॉल आहे, ज्यांना कोणाला काही खायचे किंवा पाणी वगैरे विकत घ्यायचे ते तिथून घेऊ शकता। आणि हा बघा, हा मेन पंडाल आणि समोर ते स्टेज दिसतंय महाराजांचं। आणि आतापासून लोक इथं जमली आहे, अजून 2 दिवस बाकी आहे सभेला। तर आपण बघू शकता सगळे लोक इथं आलेली आहे आणि सगळ्या सतरंजे आणि पाल वगैरे खाली बघत असेल आपण, तर 2-3 दिवसापासून लोक मुक्कामाला आली आहे आणि त्यांनी जागा सांभाळून ठेवली। तर 1-2 लोक इथं बसतात आणि आपल्या फॅमिली आणि नातेवाईकांसाठी जागा सांभाळत आहे। सगळ्यांनी आपली नावं लिहून ठेवली आहे, तर हे खूपच नवीन वाटतं आहे। मी आधी हे असं काही पाहिलं नाही। आणि ते बघा मेन स्टेज, तिथं पंडितजी बसणार आहे आणि तिथून ते प्रवचन देतील। बघा भाऊ तिखोऱ्याचं आहे, नाव लिहितोय तो। आणि अजून त्याचं दुसरं दाखवतो मी तुम्हाला, त्यांनी मस्तपैकी एक डिटेल लिहिली, त्याचे नाव, फोन नंबर, इंस्टाग्राम ID वगैरे, तर ते पण आपल्याला दिसेल या व्हिडिओत। तर बघा आपण वाचू शकता इथं मोहित पाटील, आणि त्याने त्याचा Insta ID वगैरे लिहिला आहे तिथं। 2-3 लोकांची नावं लिहिली आहे आणि त्यांच्या जागेचे बुकिंग करून ठेवलं आहे। तर दर्शन पटेल, रोहित पाटील, बघा केवढी लोक आहे। आणि रात्री तर याच्यापेक्षा 4 पट जास्त लोक इथं जमा होतात। ही जी जागा आहे ती मोयद्याचे गावठाण आहे आणि मोयद्याची मंडळी पण इथं आहे। तर माझे जे भाऊ आहे, मोठे भाऊ, त्यांच्या ओळखीचे, तर त्यांना विचारत आहे की तुम्ही कुठं जागा सांभाळली वगैरे। हे बघा सुमित भावसा, सगळ्यांनी नावं लिहून ठेवली आहे। इवन आमचे रिलेटिव्स पण आले, तर त्यांचा टिफिन वगैरे आम्ही पोचवतोय। हा बघा दुसरा मंडप, तो मेन मंडप होता, हा एक दुसरा असाच एक मंडप बाजूच्या साईडला पण आहे, तिथं टॉयलेटची वगैरे सुविधा केली आहे, भरपूर टॉयलेट्स आहे। आणि हा रोडच्या दुसऱ्या साईडचा मंडप, इथं जेवायची सुविधा आहे। तर बघा हा पण भरपूर मोठा मंडप आहे, इथं सगळे जे भक्त येतील त्यांना प्रसादासाठी इथं सुविधा केली आहे। आणि हे बघा हे नळ लावलेली इथं हात धुण्यासाठी, तर हे पण मस्त सुविधा आहे की वॉल जो नळ आहे टॅप चालू करायचा, हात वगैरे धुवायचे, म्हणजे घाण होणार नाही, एकाच साईडला पाणी होणार सगळं। जे कोणी हा व्हिडिओ बघताय प्लीज व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि सगळ्यांनी काळजी घ्या, पाणी व्यवस्थित प्या, कारण डिहायड्रेशन होणार, ऊन भरपूर असणार आहे। श्री शिवाय नमस्तुभ्यम।